Balance sheet of Bhavesh and Chandra who share profits and losses in the ratio of 3:1 as at 31st March 2018 was as under. दिलेली बॅलन्स शीट आहे 31 मार्च 2018 अखेर भावेश आणि चंद्रा दोघेही पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट अँड लॉस मधला शेअर किती आहे? 3:1 आहे. तर लायबिलिटी साइडला पहा, क्रेडिटर्स दिलेले आहेत 20,000 रुपयांचे. वर्कमेन्स कम्पेन्सेशन रिझर्व वर्कर्स असणार आहेत, त्यांना काही नुकसान भरपाई द्यायची असणार आहे, त्यासाठी रिझर्व करून ठेवलेले आहेत. कोणत्याही कारणासाठी नुकसान भरपाई द्यायची असेल, कम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई देणे. तर वर्कमेन्स कम्पेन्सेशन रिझर्व किती रुपयांचा आहे बघा? 30,000 रुपीज. जनरल रिझर्व दिलेला आहे 24,000 रुपयांचा. भावेशचं कॅपिटल दिलेलं आहे 32,000 रुपयांचा आणि चंद्राचं कॅपिटल दिलेलं आहे 28,000 रुपयांचा. असेट साइडला बँकचा बॅलन्स दिलेला आहे 20,000 रुपये. डेटर्सची ग्रॉस अमाऊंट दिलेली आहे 13,000 रुपये. लेस प्रोव्हिजन म्हणजे ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिलेली ही आरडीडी आहे 1,000 रुपये. नेट व्हॅल्यू किती आलेली आहे बघा? आउटरला ओल्ड नेट व्हॅल्यू 12,000 रुपये. बिल्स रिसिवेबल दिलेले आहेत 10,000 रुपयांचे. स्टॉक आहेत 20,000 रुपयांचे. लँड अँड बिल्डिंग आहेत 30,000 रुपयांचे आणि गुडविल आहेत 42,000 रुपयांचे. आलिया वॉज ऍडमिटेड ऑन 1 एप्रिल 2018 फॉर 1/5 शेअर ऑन दी फॉलोइंग टर्म्स. व्यवसायात त्यांनी कुणाला घेतलेला आहे बघा? आलियाला घेतलेला आहे आणि तिला फ्युचर प्रॉफिट मध्ये शेअर दिलेला आहे 1/5. आलिया शाल ब्रिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल. आलियानं गुडविलची अमाऊंट आणलेली आहे 20,000 रुपये. आणि इथं बघा व्यवस्थित पाहायचं आहे बघा, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये देखील गुडविल दिलेला आहे, लक्ष द्यायचं व्यवस्थित. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये देखील गुडविल दिलेला आहे आणि आलियाने देखील गुडविलची अमाऊंट आणलेली आहे कॅश मध्ये 20,000 रुपये. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असतं त्याची नोट मी लिहून दिलेली आहे, परत एकदा मी इथं सांगेन. अँड नेसेसरी अमाउंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश. नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश. कॅपिटल किती आणलेलं आहे त्याची पर्टिक्युलर व्हॅल्यू दिलेली नाही, ते आपल्याला शोधावी लागेल. ती शोधायची आहे. कशा प्रकारे शोधायची आहे ती पुढे सांगेन मी तुम्हाला. अनुज अन ओल्ड कस्टमर हुज अकाउंट वॉज रिटर्न ऑफ ऍज बॅड. काय सांगितलेलं आहे? अनुज आपला एक कस्टमर आहे, ओल्ड कस्टमर आहे, ज्याच्याकडून येणे रक्कम किती होती पहा? येणे रक्कम किती होती? 400 रुपये येणे रक्कम होती, जी आम्ही काय केलेली आहे? रिटर्न ऑफ केलेले ऍज बॅड. रिटर्न ऑफ केलेले ऍज बॅड म्हणजे काय की बुडले आहेत म्हणून ते ऑलरेडी आम्ही काय करून टाकलेले आहेत? रिटर्न ऑफ केलेले आहेत, प्रोव्हिजन केलेलं आहे त्या संदर्भात. ओके, तर हे पैसे काय होत आहेत बघा? हॅज पेड ₹400 इन कॅश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यूज. काय केलेलं आहे त्यानं? ते पैसे देऊन टाकलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं? त्याच्याकडे पैसे मागितले, त्यानं पैसे आपले दिले नाहीत म्हणून आपण बॅड डेट्स म्हणून कन्सिडर केले, पैसे बुडलेत असे कन्सिडर केलेत. आता ते बुडलेले पैसे जर आपण ऑलरेडी प्रोव्हिजन केलेलं असेल आणि ते पैसे रिकव्हर झालेले असतील परत कस्टमर कडून, तर त्याला काय कन्सिडर करायचं? आपलं इन्कम झाला असं कन्सिडर करायचं आहे. ते 400 रुपये आलेले आहेत त्याची नोंद आपल्याला करावी लागेल. यानंतर बघा, द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग बी टेकन ऍज ₹40,000. लँड अँड बिल्डिंगला टिकमा करायचं आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू दिली 40,000. वर्कमेन्स कम्पेन्सेशन रिझर्व इज टू बी इन्क्रीज बाय ₹10,000. वर्कमेन्स कम्पेन्सेशन रिझर्व 10,000 रुपयाने इन्क्रीज करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे. अनअकाउंटेड अक्रूड इन्कम्स. अक्रूड इन्कमचा अर्थ आहे, इन्कम्सचा अर्थ होतो आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम काय आहे? असेट आहे की लायबिलिटी आहे? सांगा बघूया स्टुडंट. आउटस्टँडिंग इन्कम पैसे येणे आहेत, उत्पन्न येणे आहे, अजून मिळालेलं नाही. असेट आहे. असेट आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असेट आहे. नाव किती रुपयांची ही असेट आहे? आउटस्टँडिंग अक्रूड इन्कम 200 रुपये, जे अनअकाउंटेड होते. अनअकाउंटेडचा अर्थ आहे अनरेकॉर्डेड. तिथे लिहून ठेवा प्रिंट आउट वरती. अनरेकॉर्डेड आउटस्टँडिंग इन्कम आहे, ते आता काय करायचे? अकाउंटेड करायचे आहेत, म्हणजे रेकॉर्ड करायचे. काय करायचे? रेकॉर्ड करायचे आहेत. हे असेट आहे. ओके. The capital of all partners are to be in new profit sharing ratio taking old partners total capital as base after adjustment. काय सांगितलेलं आहे? ऑल पार्टनर्स कॅपिटल जे आहे ऑल पार्टनर्सचं ते ऍडजस्ट केलेलं आहे, पण बेस इथं काय घ्या म्हणून सांगितलंय? न्यू पार्टनर तर कॅपिटल कॅश मध्ये आणलेलं किती आणलेलं आहे ते सांगितलेलंच नाही. त्यामुळं
बेस घ्यायचा आहे ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटलला बेस घ्यायचा, ओल्ड पार्टनरचा कॅपिटल बेस घ्यायचा आहे. ते पण कुठलं बेस कॅपिटल घ्यायचं असतं ते मी सांगेन. फायनल कॅपिटल बॅलन्स जे असतं ते बेस घ्यायचं असतं, पुढे एक्सप्लेन करेल. ऍक्च्युअल कॅश इज टू बी पेड ऑफ और ब्रॉट इन बाय द पार्टनर्स फॉर ऍडजस्टिंग देअर कॅपिटल. हे कॅपिटल ऍडजस्ट करत असताना जर एक्सेस अमाऊंट आली तर कॅश मध्ये ती पेड करण्यात येईल पार्टनर्सना. क्रेडिट साइड जर एक्सेस आली तर, आणि जर समजून चला डेबिट साइड एक्सेस आली तर त्या पार्टनर्स कडून ती कॅश मागवण्यात येईल जी डिपॉझिट अमाऊंट आहे ते. म्हणजेच थोडक्यात पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट केलेलं आहे ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल बॅलन्सच्या आधारावरती, प्लस काय सांगितलेलं आहे पुढे त्यांनी, कुठल्या अकाउंट थ्रू ऍडजस्ट करा म्हणून सांगितलंय, कॅश अकाउंट थ्रू. विच अकाउंट? कॅश अकाउंट थ्रू ऍडजस्ट करायचा आहे आपल्याला. इथे कॅश म्हणजे थोडक्यात कोणता घ्यायचा? बँक अकाउंट घ्यायचा. ओके स्टुडंट, हा प्रॉब्लेम रीड आउट करून झालेला आहे. त्यांनी आपल्याला काय काय विचारलेलं आहे बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंट विचारलेला आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट विचारलेला आहे, बॅलन्स शीट विचारलेली आहे आलियाला व्यवसायात घेतल्यानंतरची. तर प्रॉब्लेम रीड आउट झालेला आहे, मी त्याचं पोस्टिंग करतोय. व्यवस्थित पहा काय काय करावं लागणार आहे आपल्याला, खूप आवश्यक आहे बघा, प्रॉब्लेम समजून घेण्यासारखा आहे. ओके, पहिल्यांदा भावेशचं कॅपिटल आणि चंद्राचं कॅपिटल मी ब्रॉट डाऊन करून घेतोय. पहिली प्रोसेस तर ही आहे, 32,000 आणि 28,000. 32,000 आणि 28,000 रुपये. यानंतर बँकचा बॅलन्स देखील मी ब्रॉट डाऊन करून घेतोय. बँक अकाउंट आपण सेपरेट ओपन केलेला आहे, असेट आहे. असेटचा बॅलन्स डेबिट बॅलन्स असतो, तो डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके ठीक आहे. यानंतर पहिली स्टेप झालेली आहे. दुसऱ्या स्टेपला आपण काय करतो, न्यू पार्टनरने आणलेल्या कॅपिटलची नोंद करतो. कुठं नोंद करतो बघा, बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू आलियाज कॅपिटल अकाउंट. काय म्हणणार आहोत आपण? आलियाज कॅपिटल अकाउंट. ओके, किती आणलेलं आहे ते माहित नाही, मी काय करतोय बघा, नंतर शोधून घेऊ आपण ती अमाऊंट. फक्त इफेक्ट करून घेतोय. इथे येणार बाय बँक अकाउंट. आपली स्टेप आपल्याला काय करायची नाही आहे, इस्केप करायची नाही, ती घ्यायचीच आहे. किती आणलेलं आले ना कॅपिटल हे मात्र सांगितलेलं नाही आहे, ते आपल्याला शोधावं लागेल. त्यामुळे मी तो क्वेश्चन टाकलेला आहे, इफेक्ट घेतलेला आहे. बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू आलियाज कॅपिटल अकाउंट आणि आलियाज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाळांना आपण काय घेणार आहोत, बाय बँक अकाउंट. ओके, यानंतर न्यू पार्टनरने आणलेल्या गुडविलची नोंद करायची आहे. न्यू पार्टनरने गुडविलची अमाऊंट किती आणली? 20,000 रुपये आणलेले, त्याची नोंद करून घेऊया. बँक अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं आहे टू गुडविल अकाउंट. टू गुडविल अकाउंट 20,000 रुपये लिहिले. आणलेलं गुडविल आता आपण काय करणार आहे, वाटणार आहे पार्टनर्सना. वाटत असताना काय करतो, इथं क्रेडिटला लिहितो बाय गुडविल अकाउंट. ओल्ड पार्टनर्सना ते आपण वाटणार आहोत, बाय गुडविल अकाउंट. 20,000 रुपये वाटायचे आहेत आपल्याला. मग प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो दिला तर सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करायचा आणि वाटायचा आहे. प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो दिलेला नाही आहे, त्यामुळे मी काय करणार आहे सांगा बघूया, ओल्ड रेशो मध्येच हे 20,000 रुपये वाटणार आहे. लिहित आहे बघा व्यवस्थित मी, गुडविल डिस्ट्रीब्युशन among old partners in old ratio. प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो दिला नाही, म्हणूनच ओल्ड रेशोच काय आहे, सॅक्रिफाईस रेशो आहे. ओके, व्हेरी गुड स्टुडंट. पहा आता 20,000 आहे, त्याला डिवाइड करा, 4 हिस्से आहेत टोटल. 4 पंचे 20, वरचे 3 शून्य आहे. तसं पर शेअर गुडविलची व्हॅल्यू किती आली बघा, पर शेअर गुडविलची व्हॅल्यू किती आली, 5,000 रुपये आलेले आहे. याच्यात आपण आता चेक करू कोण कोण आहेत बघा. भावेश आहे, 5,000 गुणवले 22चे शेअर किती, ओल्ड 3, म्हणजे त्याला गुडविल मधला हिस्सा किती जाईल, 15,000. चंद्रा 5,000 गुणवले किती हिस्से आहेत, 1, म्हणजे चंद्राला जाईल 5,000 रुपये. हे देऊन टाकायचे आहेत पैसे, 15,000 रुपये आणि 5,000 रुपये. ओके ठीक आहे. आता पहा काय सांगितलंय, न्यू पार्टनरने गुडविलची अमाऊंट कॅश मध्ये आणलेली आहे. बघा लक्ष द्या व्यवस्थित, वर्किंग नोट लिहित आहे. ज्या वेळेस गुडविलची अमाऊंट
ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिली असेल आणि न्यू पार्टनरने गुडविलची अमाउंट कॅश मध्ये ब्रॉट केली असेल किंवा आणले असेल, आपण म्हणू कॅश मध्ये आणली असेल, अशा वेळेस ओल्ड बॅलन्स शीट मधील गुडविल ची अमाउंट ओल्ड पार्टनर्स मध्ये रिटर्न ऑफ करण्यात येते. ओल्ड पार्टनर्स मध्ये रिटर्न ऑफ करण्यात येते. रिटर्न ऑफ करण्यात येते. रिटर्न ऑफ करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, न्यू बॅलन्स शीट मध्ये ती शो करायची नाही आहे ऍज पर अकाउंटिंग स्टँडर्ड्स. ओके, काय सांगितलंय बघा, 42,000 दिलेले आहे आणि न्यू पार्टनरने पण गुडविलची अमाउंट कॅश मध्ये आणलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या 42,000 ला रिटर्न ऑफ करायचा आहे. याचाच अर्थ न्यू बॅलन्स शीट मध्ये शो करायचं नाही आहे. न्यू बॅलन्स शीट मध्ये शो न करणे, रिटर्न ऑफचा अर्थ शो न करणे. लक्षात ठेवा, रिटर्न ऑफचा अर्थ काय, न्यू बॅलन्स शीट मध्ये शो न करणे. मग आता हे 42,000 रुपये रिटर्न ऑफ करत असताना काय केलं जातं, पहा काय केलं जातं, भावेशच्या कॅपिटल अकाउंटला डेबिट दिलं जातं. भावेश कॅपिटल अकाउंटला डेबिट दिलं जातं. दिलं, त्यानंतर चंद्राज कॅपिटल अकाउंटला डेबिट दिलं जातं. चंद्राज कॅपिटल अकाउंटला डेबिट दिलं जातं. टू इथं दिलं जाणार आहे गुडविल अकाउंटला. किती रुपये रिटर्न ऑफ करायचे ते अमाऊंट इथे लिहित आहे मी, 42,000. करूया रिटर्न ऑफ. आता 42,000 रुपये रिटर्न ऑफ होतील 4 हिस्स्यामध्ये. ओल्ड पार्टनर्स मध्ये रिटर्न ऑफ करायचे आहेत आणि ओल्ड शेअर मध्ये. 4 एके 4, त्यानंतर 4 पंचे 20, वरचे 2 शून्य आहेत तसे. किती आलं बघा पर शेअर, 10,500. त्याच्यामध्ये आता भावेश, व्यवस्थित समजून घ्या, प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट असणार आहे बघा. 10,500 गुणुले भावेशचे 3 शेअर आहेत, तर किती होणार आहे बघा, 31,500 रुपये जातील. आणि चंद्रा जो आहे तो 10,500 गुणुले किती हिस्से आहेत त्याचे 1 आहेत, म्हणजे त्याला किती जाणार आहे बघा, 10,500. आले का लक्षात? बघा काय सांगितलं, ज्या वेळेस न्यू पार्टनर गुडविलची अमाऊंट कॅश मध्ये आणेल आणि बॅलन्स शीट मध्ये जी गुडविल दिलेलं असेल, आतापर्यंत 10 प्रॉब्लेम मध्ये असं झालेलं नव्हतं की ओल्ड बॅलन्स शीट मध्ये गुडविल आलेला आहे. इथं गुडविलची अमाऊंट ओल्ड बॅलन्स शीट मध्ये आलेला आहे, त्याला मला काय करावं लागेल, रिटर्न ऑफ करावं लागेल. काय करावं लागेल, रिटर्न ऑफ करावं लागेल. तर रिटर्न ऑफ कुठल्या रेशो मध्ये करणार आहे मी, कुठल्या रेशो मध्ये करणार आहे बघा, हा, तर 22 ची अमाऊंट किती येईल बघा, 31,500 आणि प्लस 10,500. हे राईट ऑफ करायचे आहेत आपल्याला ओल्ड पार्टनर्स मध्ये. तर एंट्री मध्ये बघा, एंट्री मध्ये काय केलेलं आपण, हा, जर का न्यू रेशो दिला असला तर, हा न्यू रेशो दिला असला तर मग सॅक्रिफाईस रेशो वापरून हे करायचं काय? हा इथं आहे की, लिहितोय की. आता एवढे प्रॉब्लेम झाले पवन, एवढ्या प्रॉब्लेम मध्ये मी सांगत आहे, न्यू रेशो दिला तरच सॅक्रिफाईस रेशो काढायचा, अन्यथा ओल्ड रेशो काय असतो, सॅक्रिफाईस रेशो असतो. मराठीत लिहून दिले मी. ओके, आलं का लक्षात? हो सर. हा, आता सध्या कुठली कंडिशन चालू आहे, न्यू बॅलन्स शीट, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये गुडविल दिले आहे, नवीन पार्टनरने पण गुडविल आणलेला आहे. तर ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या गुडविलचं काय करायचं, तर ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या गुडविलला रिटर्न ऑफ करायचं आहे ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशो मध्ये. तर ही अमाऊंट किती येते, 22 ची 31,500 आणि चंद्राची 10,500. एंट्री मध्ये दोघांना डेबिट दिले, तर या दोघांच्या डेबिट साईडला ओल्ड बॅलन्स शीट मधील गुडविल मी लिहित आहे बघा, गुडविल अकाउंट. ओके, किती आलं, 31,500 रुपये आणि 10,500 रुपये हे रिटर्न ऑफ केलेलं आहे बघा. समजलं का? समजलं का? लक्ष द्या व्यवस्थित. समजलं स्टुडंट? हॅव यू गॉट एन आयडिया? काही शंका असेल तर विचारू शकता. आले का लक्षात?
ओल्ड बॅलन्स ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशो मध्ये आपण रिटर्न ऑफ केले. रिटर्न ऑफ करायचं म्हणजे काय, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला शो करायचं आहे. ते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ते शो करायचं आहे. ठीक आहे. तिसरी स्टेप झालेली आहे बघा. रेग्युलर जे स्टेप करतात ते केलेलेच आहेत आपण. न्यू पार्टनरने आणलेल्या गुडविलची नोंद बँक अकाउंटच्या डेबिटला घेतलं आणि 20,000 ओल्ड पार्टनर्सना वाटलं. विथड्रॉन सांगितलेलं नाही आहे. याची ट्रीटमेंट कशी करायची आहे ते सांगितलंय तुम्हाला मी, आणि नोट पण लिहून दिलेला आहे. इथेही नोट मी लिहून दिलेली आहे. चौथ्या स्टेपला जनरल रिझर्व्ह रिझर्व्ह फंड असेल तर वाटायचा आहे. दिलाय बघा 24,000 रुपये जनरल रिझर्व्ह वाटणार आहे मी. तो डिस्ट्रीब्युशन ऑफ जनरल रिझर्व्ह, जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्युशन ऑफ जनरल रिझर्व्ह 24,000. त्याला भागिले किती हिस्से आहेत, टोटल 4 हिस्से आहेत. 6,000 पर शेअर येईल. त्यामध्ये आता भावेश 6,000 गुणिले 3 हिस्से झाले 18,000. चंद्रा 6,000 गुणिले 1 हिस्सा म्हणजे 6,000. जनरल रिझर्व्ह हा प्रॉफिटचाच भाग असतो. ते पैसे द्यायचे आहेत आपल्याला ओल्ड पार्टनर्सना. न्यू पार्टनरला ऍडमिशन दिल्यानंतर आपण पार्टनर्स काय करत आहे पार्टनरशिप फर्मचं रिकॉन्स्टिट्यूशन करत आहे. म्हणजे अकाउंटिंग ट्रीटमेंट मध्ये हा जनरल रिझर्व्ह आपण ओल्ड पार्टनर्सना देणार आहोत. ओल्ड रेशो मध्ये 18,000 आणि 6,000 पैसे द्यायचे आहेत. ती क्रेडिट साइड आहे, त्यामुळे इथं नोंदवणार आहे मी बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट. $18,000 आणि 6,000 रुपये देऊन टाकला. आता 4 स्टेप कंप्लीट झालेले आहेत आपल्या. 5व्या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, 5व्या स्टेपला असेट्स अँड लायबिलिटीज लिहून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. बँक ऑलरेडी घेतलाय. डेटर्सची ग्रॉस अमाऊंट घ्यायची आहे लिहून 13,000 रुपये. डेटर्सची ग्रॉस अमाऊंट घ्यायची आहे लिहून 13,000 रुपये. याचं काय करायचं आहे मी ते सांगेन तुम्हाला. बिल्स रिसिवेबल 10,000 रुपयांचे आहेत. आउटरला घ्या. स्टॉक 20,000 रुपये. ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावरती इनरला लिहून घेतलं. नाही, स्टॉकला ऍडजस्टमेंट नाहीये. लँड अँड बिल्डिंगला आहे. लँड अँड बिल्डिंग 30,000 रुपये. 30,000 रुपये. असेट्स लिहून झालेले आहेत आपल्या. असेट्स लिहून झालेले आहेत. लायबिलिटीज आपल्याला लिहायचे आहेत. क्रेडिटर्स 20,000 रुपयांचे आहेत. क्रेडिटर्स 20,000 रुपयांचे आहेत. त्यानंतर वर्कमेन्स कम्पेन्सेशन रिझर्व आहे. रिझर्व हा कितीचा आहे पाहू आपण आता. त्यांनी दिलेला आहे 30,000 रुपयांचा. ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहून घ्या. ओके. असेट्स अँड लायबिलिटीज लिहून झालेले आहेत. जनरल रिझर्व्ह तर वाटून टाकलाय आपण आणि कॅपिटल तर सेपरेट घेतलेला आहे. आता या असेट्स अँड लायबिलिटीज वरती ऍडजस्टमेंट करायचे आहेत 6व्या स्टेपला. जी ऍसेटची व्हॅल्यू वाढेल तिला काय करायचं आहे आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. ज्या ऍसेटची व्हॅल्यू कमी येईल त्याला डेबिटला घ्यायचा आहे. पाहूया. एक ओल्ड कस्टमर आहे अनुज नावाचा. त्याचे पैसे बुडलेत आपण असं कन्सिडर केलेलं होतं, परंतु ते पैसे रिकव्हर झालेत. त्यानं पैसे आणून दिले 400 रुपये. पैसे आले म्हणून काय करणार आहे बघा मी, पैसे आले बँक अकाउंटच्या डेबिट साईडला येणार बॅड डेब्ट्स रिकवर्ड. बॅड डेब्ट्स रिकवर्ड व्यवस्थित पहा. रिकवर झाले, पैसे बुडलेले परत मिळाले 400 रुपये आले म्हणून डेबिट साईडला. आता बॅड डेब्ट्स रिकवर झाले म्हणजे आपला इन्कम झाला.
फायदाच झाला म्हणायचा. पैसे बुडलेले आणि परत मिळाले म्हणजे थोडक्यात फायदा झाल्यासारखाच प्रकार आहे. इथं क्रेडिटला लिहायचं, फायदा झाला. फायदा झाला तो क्रेडिट साईडला. बॅड डेट्स रिकवर्ड अकाउंट 400 रुपये. नेक्स्ट, द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग इज 40,000. 40,000 आउटरला लिहून घ्या. मार्केट व्हॅल्यू ठरलेली आहे, किंमत वाढलेली आहे, त्यामुळे मी म्हणत आहे इथं ऍप्रिसिएशन. किती रुपये आहे बघा. ऍप्रिसिएशन म्हणजे 10,000 रुपयांना ऍप्रिसिएट झाले व्हॅल्यू. लँड अँड बिल्डिंग प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार, कारण की फायदा झाला. असेटची व्हॅल्यू वाढलेली आहे. लँड अँड बिल्डिंग अकाउंट 10,000 रुपये. नेक्स्ट, वर्कमेन्स कंपेन्सेशन इज टू बी इन्क्रीज बाय ₹10,000. 10,000 रुपयांना वर्कमेन्स कंपेन्सेशन वाढवायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये ऍड करा, ऍड ऍप्रिसिएशन. किती रुपयानं वाढलेला आहे तो? 10,000 रुपयानं वाढलेला आहे. तो रिझर्व झाला किती रुपये? 40,000 रुपये. वर्कमेन्स कंपेन्सेशन रिझर्व काय करणार बघा मी आता. हा लायबिलिटी वाढली, लॉस झाला, त्यामुळे इथं डेबिट साईडला नोंद करणार आहे. लायबिलिटी वाढल्यानंतर लॉस होतो. वर्कमेन्स कंपेन्सेशन रिझर्व, कंपेन्सेशन भरपाई, नुकसान भरपाई जी काय असेल त्यासाठी पैसे आत्ताच राखीव करून ठेवलेले आहेत, शिल्लक करून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये वाढ झाली, लायबिलिटी वाढली. लायबिलिटी वाढल्यानंतर काय केलं बघा, ऍड केलेला आहे. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलेला आहे. हा, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे अनअकाउंटेड अक्रूड इन्कम. अक्रूड इन्कमचा अर्थ आहे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम किती आहेत? आउटस्टँडिंग इन्कम याचा अर्थ असेट किती रुपयांचे आहेत? 200 रुपयांची असेट आहे, जी अनअकाउंटेड होते. अनअकाउंटेड होती म्हणजे जिचं रेकॉर्डच केलेलं नव्हता, ते आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल. आता रेकॉर्ड करणार म्हणजे ती असेटला नोंदवणार. ती असेट आहे अक्रूड इन्कम. अक्रूड इन्कम 200 रुपये. 200 रुपये. दुसरा इफेक्ट बघा मी काय करतोय, माझी असेट वाढली, फायदा झाला. फायदा कुठं नोंदवणार मी? क्रेडिट साईडला. अक्रूड इन्कम 200 रुपये. नेक्स्ट, सर्व ऍडजस्टमेंट झालेत. नंतर आपल्याला कॅपिटल ऍडजस्ट करायचं आहे. 6 स्टेप झालेत बाळांनो. याच्यामध्ये आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे, न्यू पार्टनरने आणलेल्या कॅपिटलची नोंद अजून मिळालेली नाही आहे. ती नोंद आपण परत पुढे करायची आहे. कशा प्रकारे करायची असते ती मी तुम्हाला सांगेन. आता 6 स्टेप मध्ये काही शंका आहे का सांगा बघूया स्टुडंट. 6 स्टेप मध्ये शंका आहे का काही, की कोणती ऍडजस्टमेंट समजलेली नाही आहे अशी कोणती आहे का स्टुडंट? ऑल ऑफ यू आहे का डाऊट? नो सर. हा, बाकीच्या आणि कोणाला डाऊट्स असतील तर विचारू शकता. ओके, सातव्या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करून घ्यायचं आहे. क्लोज करायचं आहे. करा क्लोज. बघा कोणती साईड जास्त येते? क्रेडिट साईड जास्त येईल. 10,600. 10,600 किती येईल प्रॉफिट सांगा स्टुडंट? 600. 600 रुपयांचा प्रॉफिट येणार आहे. ओल्ड पार्टनर्सना वाटून टाकायचा आहे. कोण कोण आहेत बघा हे ओल्ड पार्टनर्स? भावेश एक आहे आणि त्यानंतर चंद्रा आहे. ओल्ड पार्टनर्सना वाटतो आपण. 600 रुपये वाटा. 4 हिस्स्यात वाटायचे आहेत. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. $600 डिवायडेड बाय 4. 4 एके 4 उरले 2, 4 पंचे 20 आणि 150 पर शेअर. याच्यामध्ये भावेश आहे. भावेश आहे. 150 गुणुले किती हिस्से येणार स्टुडंट? 3 हिस्से येणार आहे.
म्हणजेच थोडक्यात किती आले, सॉरी 450 रुपये. आणि चंद्राच्या बाबतीत किती येईल अमाऊंट बघा, 150च येणार आहे, कारण की त्याचा हिस्सा किती आहे बघा, एकच आहे, 150. 450 आणि 150 लिहून घ्यायचे आहेत आपल्याला. याचा इफेक्ट कुठे होईल बघा, क्रेडिट साइडला, बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 450 आणि 150 रुपये. 7 स्टेप झालेत कंप्लीट. 8व्या स्टेपला पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट करायचं आहे, पण न्यू पार्टनरचं कॅपिटलच्या बेसवरती आतापर्यंत आपण ऍडजस्ट करत होतो. इथं काय करायचं आहे आपल्याला, ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल बेसवरती ऍडजस्टमेंट करायचे आहे. कशा प्रकारे करायचे आहे ते मी सांगतो तुम्हाला, पहा, व्यवस्थित पाहायचं आहे या ऍडजस्टमेंट व्यवस्थित पाहायचे आहे, समजून घ्यायचं आहे. ऍडजस्टमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ऍडजस्टमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. On the basis of old partners capital account. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करणार. करा बघूया न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो च आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन करत असताना आपण काय करतो, बॅलन्स रेशो पहिल्यांदा घेतो. 1 मायनस किती शेअर दिलाय बघा, त्याला 1/5 दिलेला आहे न्यू पार्टनरला. बॅलन्स रेशो किती आला, 4/5. यानंतर 22 न्यू PSR इज इक्वल टू ओल्ड रेशो मांडायचा आहे, इनटू करायचा आहे बॅलन्स रेशो. 22चा न्यू PSR मिळेल आपल्याला. ओल्ड रेशो आहे 3/4, 3/1 आहे, म्हणजे छेदात किती येतील, टोटल 4 येतील, त्यापैकी 3 हिस्से 22चे. बॅलन्स रेशो किती आहे, 4/5, 3 चौक 12 आणि 4/5 20. त्यानंतर चंद्राचं न्यू PSR कॅल्क्युलेट करूया आपण. चंद्राचं न्यू PSR कॅल्क्युलेट करा. 1/4 जुना रेशो, 4 पैकी 1 हिस्से आहेत चंद्राचे. बॅलन्स रेशो किती आहे, 4/5. किती आलं बघा, 4/20. त्यानंतर कोण आहे बघा, आलियाज न्यू PSR, आलियाज न्यू PSR. तिचा ओल्ड प्रॉफिट शेअर, ओल्ड एक्झिस्टिंग फर्म, जे काय ऑलरेडी फर्म चालू होती भावेश आणि चंद्रा, त्याच्यामध्ये काही हिस्से आहेत का, या 4 पैकी काहीच नाही. त्यामुळे छेदात पण 4 आणि अंशात पण 4. तिला दिलेला शेअर किती आहे, 1/5. किती आलं बघा, 4/1 4, 4/5 20. न्यू रेशो मांडून घेऊया. 12/4 सिंप्लिफाय करा. 4×3 12, 4×1 4 आणि 4×1 4. न्यू रेशो किती आला बघा, 3:1 आलेला आहे का बघा. काही शंका असेल तर विचारू शकता लगेच स्टुडंट मला. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करणं आपल्याला जमतं, आहे का काही शंका? नो सर. हा, ओके चालेल. आणखीन कुणाला काय डाऊट्स असतील तर लगेच विचारू शकता. आपण यामध्ये ओल्ड पार्टनरचं कॅपिटल बेस कॅपिटल म्हणून वापरत आहोत. बेस कॅपिटल म्हणजे काय, की न्यू पार्टनरने कॅपिटलची अमाऊंट किती आणायची आहे हे ठरवायचं आपल्याला. मग पहिल्यांदा न्यू प्रॉफिट शेअरिंग कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे आपण. ओके, ठीक आहे. आता काय करायचं आहे बघा आपल्याला, काय करतोय बघा, लक्ष द्या व्यवस्थित. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स, ओल्ड पार्टनरचा कॅपिटल बॅलन्स घ्यायचा आहे. कुठला बॅलन्स घ्यायचा आहे ते सांगतो मी. आफ्टर ऑल ऍडजस्टमेंट, सर्व ऍडजस्टमेंट केल्यानंतर चा बॅलन्स घ्यायचा आहे. म्हणजेच थोडक्यात भावेश ची क्रेडिट साइडची अमाऊंट जी आहे त्यातून लेस करायची डेबिट साइडची अमाऊंट. डेबिट साइड ची अमाऊंट काय करायची, लेस करायची. इथे येईल ते फायनल कॅपिटल येईल. काय येईल, फायनल कॅपिटल येईल भावेशचं.
समजतंय का बघा. बघूया क्रेडिट साईडची टोटल करायची आहे भावेशची. चेक करा भावेशची क्रेडिट साईडची टोटल चेक करून घेऊ. 32 आणि 15 47, 47 आणि 18 65 आणि 450, 65,450 मांडून घेतोय मी इथं, मांडून घेतोय. लक्ष द्या व्यवस्थित. 65,450 क्रेडिट साईड ची टोटल केली ती मांडून घेतलेली आहे. डेबिट साईडला काय दिलंय बघा. डेबिट साईडची टोटल किती आहे 31,500 रुपये आहेत. ती वजा करायचे. 31,500 रुपये वजा करा. फायनल कॅपिटल बॅलन्स किती येतोय बघा 0 5, 14तून 5 गेले 9, 5तून 2 गेले 3 आणि 6तून 3 गेले 3. किती आलं बघा फायनल कॅपिटल बॅलन्स. स्टुडंट सांगा मला लवकर, फायनल कॅपिटल बॅलन्स किती आलेला आहे. किती आला भावेशचा 33,950. व्हेरी गुड. आता काय केलं क्रेडिट साईडची टोटल घेतली त्यातून डेबिट साईड वजा केलं. मिळणारा जो बॅलन्स आहे तो फायनल बॅलन्स आहे. लक्षात ठेवा फायनल बॅलन्सचा अर्थ लक्षात ठेवायचा. ओके स्टुडंट 1 मिनिट राहिलेला आहे. मी तुम्हाला लिंक सेंड करणार आहे. परत एकदा आता बघूया चंद्राचं. चंद्राची अमाऊंट लिहित आहे मी बघा. क्रेडिट साईड लिहायची. चंद्राची किती येते ती क्रेडिट साईड, त्यातून लेस करायचं डेबिट साईडची टोटल. डेबिट साईडची टोटल वजा करायची. आपल्याला काय मिळतो फायनल कॅपिटल बॅलन्स मिळतो. फायनल कॅपिटल बॅलन्स पाहूया चंद्रा कुठं गेलेला आहे. हा 28,000 आणि 5,000 33,000 आणि 6,000 39,150 रुपये. 39,150 रुपये मी मांडून घेत आहे. 39,150 रुपये मांडून घेतले. त्यातनं वजा करायची अमाऊंट 10,500 डेबिट साईडची वजा करायची. फायनल कॅपिटल बॅलन्स मिळतो 10,500. लिंक सेंड करतोय बाळांनो मी तुम्हाला. 0 5 1 11तून 28,650. व्हेरी गुड व्हेरी गुड. 1-2 मिनिट हे वर्क होत नाही लगेच. 28,750 रुपये. 1 मिनिट ऍड होऊ देते स्टुडंट. ओके 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 ओके. हा फायनल कॅपिटल जे आहे की नाही फायनल कॅपिटल लक्ष द्या व्यवस्थित. फायनल कॅपिटल जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ते दोघांचं आहे बघा. एक आहे भावेश, दुसरा आहे कोण चंद्रा. चंद्रा आणि भावेश दोघांच्या फायनल कॅपिटलला काय करायचं आहे जोडायचं आहे. काय करायचं आहे जोडायचं आहे दोघांच्या कॅपिटल अकाउंटला. फायनल कॅपिटल बॅलन्सला किती होता बघा. फायनल कॅपिटल 33,950 रुपये. 33,950 रुपये प्लस 28,650 रुपये. 28,650 रुपये टोटल करून सांगताय का मला किती येते बघा. टोटल कॅपिटल किती येते फायनल टोटल कॅपिटल. टोटल कॅपिटल टोटल फायनल कॅपिटल सांगा लवकर. 62,600. व्हेरी गुड. 62,600 रुपये आलेला आहे टोटल फायनल कॅपिटल. ओके आता मी काय करतोय बघा तिसऱ्या स्टेपला याच्यामध्ये टोटल फायनल कॅपिटल टोटल फर्मचं कॅपिटल काढायचं आहे मला. टोटल फर्म्स कॅपिटल. फर्म्स कॅपिटल कसं मिळणार बघा. ओल्ड पार्टनरच कॅपिटल आपण काय केलेलं आहे बघा ऍड करून घेतलेलं आहे दोघांचं. त्यामुळे टोटल कॅपिटल इज इक्वल टू ओल्ड पार्टनर्स फायनल कॅपिटल. ओल्ड पार्टनर्स फायनल कॅपिटल इनटू रिसिप्रोकल शेअर ऑफ बॅलन्स रेशो. बाळांनो काय केलेलं आहे बॅलन्स रेशोचा रिसिप्रोकल घ्यायचा आहे का कारण की ओल्ड पार्टनरचा कॅपिटल बॅलन्स बघत आहोत आपण. आणि जो बॅलन्स रेशो असतो त्याच्यामध्ये कुणाचा असतो सांगा बघूया. हा बॅलन्स रेशो ओल्ड पार्टनरचा असतो त्यामुळे त्याचा रिसिप्रोकल घ्यायचा आहे. किती आहे बघा ओल्ड पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स 62,600 आणि बॅलन्स रेशो किती आलेला आहे बघा. बॅलन्स रेशो किती आलता आपला हा
इथं आलेला आहे बघा 4/5. त्याचा रिसिप्रोकल घ्यायचा म्हणजे छेद अंशात आणि अंश छेदात. बघा 500 500 5 सक्क 30 उरले 3 5 2 10 आणि 3 13 हातचाला 1 5 सक्क 30 आणि 1 31. याला भागिले राहणार 4 भागिले राहणार आहे 5 न गुणलेला आहे पहिला. आपण बघूया तो भाग घालवायचा आहे बघा. 4 7 28 उरले 3 4 8 32 उरला 1 4 2 8 उरले 2 4 5 20 आणि 0. 78,250 हे टोटल कॅपिटल येते का बघा फर्मचं. कॅल्क्युलेशन मध्ये काय चुकलेलं असेल तर सांगू शकता बाळांनो. किती आहे येतं बघा 78,250 रुपये. 78,250 रुपये. पहा टोटल फर्म्स कॅपिटल डिस्ट्रीब्युशन. टोटल फर्म्स कॅपिटल डिस्ट्रीब्युशन in new ratio. लक्ष द्या 78,250 बरोबर आहे. त्याला डिवायडेड बाय न्यू रेशो किती आलेला आहे आपला इथे दिलेला आहे बघा 3/1 किती आला टोटल 5 न भाग घालवा पहिल्यांदा पर शेअर मिळतो आपल्याला 5 1 5 उरले 2 5 5 25 उरले 3 5 सक्क 30 उरले 2 5 5 25 आणि वरचा शून्य आहे तसं 15,650 पर शेअर. 15,650 पर शेअर. लक्ष द्या. आता याच्यामध्ये भावेशचं न्यू कॅपिटल. भावेश न्यू कॅपिटल बघू आपण 15,650 गुणुले किती सेट भावेशचे नवीन 3 आहेत 3 न गुणा 3 0 0 3 5 15 उरला 1 3 संग 18 आणि 1 19 उरला 1 3 5 15 आणि 1 16 आणि 3 1 3 आणि 1 4. भावेशचं न्यू कॅपिटल किती आलं बघा 46,950. चंद्राचं न्यू कॅपिटल बघू आपण. चंद्राचं न्यू कॅपिटल 15,650 गुणुले एकच हिस्सा आहे त्यामुळे किती येणार 15,650 रुपये. त्यानंतर कोण आहे आलियाचं कॅपिटल तिनं किती आणलं पाहिजे माहित नव्हतं आता मिळत आहे बघा उत्तर आपल्याला. तिने कॅपिटल कॅश मध्ये किती आणलंय 15,650. तिचा न्यू रेशो किती आहे 1 आहे म्हणजे किती रुपये आणले बघा तिनं. किती आणले आलियाने स्टुडंट किती रुपये आणले आलियाने सांगा लवकर. 15,750. त्याची नोंद केलेली नव्हती ती आपण आता करून घेत आहे. 15,750 ची नोंद आपण आता काय करत आहे करून घेत आहे. 15,650 आणि इथं 15,650. ओके. आता जो कॅपिटल बॅलन्स फायनल आलेला आहे तो आपण कुठं लिहून घेतो ओल्ड पार्टनर्सचा कॅरीड डाऊन मध्ये लिहून घेत असतो. किती किती आला तो लिहून घ्यायचा. किती आलेला आहे बघा न्यू पार्टनरचा कॅपिटल बॅलन्स याचा आलाय 46,950. 46,950 याचा आहे 15,650 रुपये. ओके. आता ही रफ करून घेतोय मी. आता चेक करा स्टुडंट सांगा मला डेबिट साइड भावेशची जास्त दिसते की क्रेडिट साइड बोला लवकर. इथं महत्वाचा भाग आहे बघा. आता इथं महत्वाचा भाग आहे सांगा कोण सांगते. मुळे आहेत का मुळे पाटील कोण आहात सांगा लवकर. कोणती साइड जास्त दिसते बघा डेबिट साइड मोठी दिसते की क्रेडिट साइड मोठी दिसते भावेशची. क्रेडिट. क्रेडिट साइड जास्त दिसते बघा परत एकदा. कोण सांगू शकते बघा कोणती साइड जास्त येते. डेबिट. डेबिट साइड येते. किती येते सांगा मला टोटल करून बाळांनो. जरा तुमचं कॉन्ट्रीब्युशन पण महत्वाचं आहे. किती येते सांगा. किती येते सांगा लवकर. बोला लवकर. 31 आणि 46 किती झाले 77. 78,000 किती. 78,450. व्हेरी गुड. आता मला 78,450 रूल काय आहे जी मोठी आहे ती दोन्ही कॉलम मध्ये लिहून घेतो आपण. ती लिहून घेतलेली आहे.
क्रेडिट साईडची वजा करा आणि कुठल्या अकाउंटला ऍडजस्ट करायचं आहे सांगितलंय त्यांनी, बँक अकाउंट. कॅश थ्रू म्हणजे बँक अकाउंटला ऍडजस्ट करायचं. कमी जे पैसे पडतात ते आणणार आहे न्यू कोणताही पार्टनर जी अमाऊंट कमी पडेल ती आणणार आहे. इथं बघूया कमी पडत आहे अमाऊंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट लिहिलंय, ही वजा करा अमाऊंट. ही किती येते टोटल? 78,450 मधून क्रेडिट साईडची टोटल वजा करा. किती येते क्रेडिट साईडची टोटल भावेशची? 65,450. 65,450. हा, वजा करा. किती अमाऊंट आणावी लागेल बघा. ही द्यायचे पैसे आहेत, द्यायचे पैसे आहेत, हे घ्यायचे आहेत. घ्यायचे जास्त आहेत म्हणून पैसे आणावे लागतील भावेशला. किती अमाऊंट येईल? 13,000. बघा इथं 13,000 लिहिलेलं आहे. आता चेक करा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण काय लिहिलंय? बँक लिहिलंय. तर बँक अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं टू भावेश कॅपिटल अकाउंट. भावेशनं जे कमी पैसे पडतायत ते आणलेले आहेत. भावेश कॅपिटल अकाउंट 13,000 रुपये. ओके, ठीक आहे, ठीक आहे. त्याच पद्धतीने याचं पहा कोणती साईड मोठी येईल बघा स्टुडंट. क्रेडिट साईड. हा, क्रेडिट साईड मोठी येते. त्यामुळे सांगा किती येईल आता ही क्रेडिट साईड याची? 28, 5, 33, 39,000. 39,150. लिहून घेतली. आता ही डेबिट साईडची वजा करा बघूया बाळांनो. 10,500 गुडविलची आणि 15,750 न्यू कॅपिटल. उरलेले पैसे त्याला द्यायचे आहेत चंद्राला. वजा करा बघूया. 15,750 आणि 10,500 वजा करायचे. 39,150 द्यायची साईड जास्त आहे, घ्यायचे किती आहेत बघा. $13,000 येतात का सांगा मला? हो सर. हा, आता याची क्रेडिट साईड मोठी आली म्हणून याला पैसे द्यावे लागतील. पैसे द्यायचे आहेत. चंद्राज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक लिहिलेला आहे आपण, तर बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय चंद्राज कॅपिटल अकाउंट. बाय चंद्राज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती आलेली आहे त्याची? 13,000 रुपये आलेली आहे बाळांनो. ओके, हा झालेला आहे भाग. आता शेवट जो पार्टनर राहिलेला त्याचा कॅपिटल लिहिलेला आहे ते आपल्याला काय करायचं आहे बघा. त्याची क्रेडिट साईडच जास्त दिसते, 15,750. 15,750 त्याचा ऍडजस्ट करायची गरज नाही. कॅरेट डाऊन मध्ये येईल 15,750, ब्रॉड डाऊन मध्ये येईल 15,750. हा कॅपिटलचा बॅलन्स भावेशचा, चंद्राचा आणि आलियाचा मी कुठे शो करणार आहे सांगा बघूया. न्यू बॅलन्स शीटला शो करणार आहे. 46,950 रुपये, त्यानंतर 15,650 रुपये आणि 15,650 रुपये. या सर्वांची टोटल करून किती आली ती बघा. आपली किती आलेली होती? 78,250. 78,250 रुपये. इथं आपले 8 स्टेप कंप्लीट होतात. थोडंफार कॅपिटल ऍडजस्टमेंट करत असताना नवीन स्टेप आलेले आहेत, अवघड वाटेल, काळजी करायचं नाही. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू यू. प्रॅक्टिस जसं करत जाल तसं तुम्ही परफेक्ट होत जाल. ओके, कॅश अकाउंट क्लोज करा, म्हणजेच बँक अकाउंट क्लोज करायचं आहे बघा. करा क्लोज. कोणती साईड मोठी दिसते? डेबिट साईड मोठी दिसते. किती येणार आहे बघा टोटल? 40 आणि 15, 55 आणि 13, 68, 69,050 रुपये येतात का बघा. स्टुडंट सांगा मला लवकर, बोला लवकर, येतात का सांगा. $13,000 त्यातनं गेले. 56,050 आले पाहिजेत. $69,050 रुपये आले, त्यातनं गेले चंद्राला 13,000 रुपये. 56,050 रुपये येत आहेत का? हो सर. हा, ही अमाऊंट कुठे शो करणार होय आहे? सर. बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बँक अकाउंट 56,050 रुपये. आता राहिलेला आहे डेटर्सचा विषय. ओके, लक्ष द्या व्यवस्थित.
डेटर्स संदर्भात सांगतोय तेवढी. ओके. प्रॉब्लेम मध्ये ओल्ड RDD 1000 रुपये दिली आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये RDD संदर्भात काहीही सांगितले नाही. म्हणजेच ओल्ड RDD जितकी आहे तितकीच मेंटेन केली आहे असे गृहीत धरण्यात येईल. केली आहे असे कन्सिडर करण्यात येईल. प्रॉब्लेम मध्ये न्यू RDD दिलेली नाही आहे, करण्यात येईल. अशा वेळेस ओल्ड बॅलन्स शीट मधील डेटर्स ची नेट व्हॅल्यू आउटर कॉलम मध्ये शो करावी. शो करावी आहे तितकीच मेंटेन केली असं कन्सिडर करायचं. शो करावी. बघूया किती आहे बघा नेट व्हॅल्यू. स्टुडंट 1000 रुपये वजा करून नेट व्हॅल्यू किती आहे 12,000 रुपये. मेंटेन ऍज इट इज केलेला आहे म्हणून मी काय करतोय ही व्हॅल्यू 12,000च शो करतो. समजतंय का बघा. ओल्ड RDD दिले 1000 पण न्यू RDD संदर्भात काही सांगितलं नाही. मग गुड डेटर्स आपल्याला 12,000 नेट व्हॅल्यूला शो करायचे आहेत. 9 स्टेप आपले क्लोज झाले. 10व्या स्टेपला बाळांनो ही बॅलन्स शीट आपल्याला क्लोज डाऊन करून घ्यायची आहे. करूया क्लोज. सांगा मला किती येतात. टोटल किती येते ती चेक करायची आहे. 0, दुसरी संख्या 5, तिसरी संख्या 2 दिसते, चौथी संख्या बघा 8 आहे, पाचवी संख्या 7 आणि 2 9 आणि 4 13. 1,38,250 रुपये आले पाहिजेत. याची टोटल बघूया बरोबर येते का. पहिली संख्या 0 आहे बाळांनो, दुसरी संख्या तर 5 आहे, तिसरी संख्या 2 दिसते मला. ओके. चौथी संख्या मोजा 2 आणि 6 8 आहे. व्हेरी गुड. पाचवी संख्या बघा 1 आणि 1 2 2 आणि 2 4 4 आणि 4 8 8 आणि 5 13. 1,38,250 रुपयाने हा प्रॉब्लेम काय होतो टॅली होतो. बाळांनो याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नवीन आलेल्या आहेत त्या परत मी रिवाइज करतोय. लक्ष द्या व्यवस्थित काय सांगतोय. पहिल्यांदा न्यू पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स याच्यामध्ये दिलेला नाहीये, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलं तर ओल्ड पार्टनरचा कॅपिटल काय घेतला आपण बेस घेतलेला. ओके. याच्यामध्ये गुडविलची ट्रीटमेंट ऍज युज्युअल जशी करतो आपण तशीच केलेली आहे. फक्त गुडविल न्यू पार्टनरने जे आणलेलं आहे कॅश मध्ये अशा वेळेला ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जे गुडविल दिलेलं आहे ते राईट ऑफ केलेलं आहे. बघा ओल्ड पार्टनर्स मध्ये काय केलेलं आहे राईट ऑफ केलेलं आहे. 31,500 आणि 10,500 ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशो मध्ये वाटलेला आहे. ठीक आहे. आणखीन याच्यामध्ये काय सांगितलंय पैसे आपल्या बिझनेस मधले बुडलेले होते. बॅड डेब्ट्स अनुज हा कस्टमर आहे, त्यानं बुडवलेले होते पैसे 400 रुपये, पण त्यानं ते परत पैसे आणून दिले. मग 400 रुपये बुडलेले पैसे परत आले तर त्याचा आनंद बघा. म्हणजे काय झालं आपलं इन्कमच झालं कन्सिडर, आपला प्रॉफिटच झाला कन्सिडर करायचं. त्यामुळे पैसे आले बँक अकाउंटच्या डेबिट साईडला मी 400 रुपये दाखवले आणि बॅड डेब्ट्स रिकवर्ड झाले, माझा प्रॉफिट झाला म्हणून मी प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवले 400 रुपये. कारण की प्रॉफिट आपण क्रेडिट साईडला शो करतो. नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्याला माहित आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स म्हणजे प्रॉफिट आपण क्रेडिट साईडला शो केलेला आहे. यानंतर पहा अनअकाउंटेड काय म्हटलेलं आहे त्यांनी अनअकाउंटेड ऍक्रुड इन्कम आहे. ऍक्रुडचा अर्थ आउटस्टँडिंग, अनअकाउंटिंगचा अर्थ अनअकाउंटेड याचा अर्थ अनरेकॉर्डेड. हे अनरेकॉर्डेड जे ऍक्रुड इन्कम आहेत त्यांना आपल्याला आता रेकॉर्ड करावं लागेल 200 रुपये
असेट साईडला शो केले 200 रुपये, असेट वाढलेली आहे, त्याचा दुसरा इफेक्ट आपण घेतलेला आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. वर्कमेन्स कम्पेन्सेशन रिझर्व्ह, जे वर्कर्स आहेत त्यांच्या नुकसान भरपाईसाठी काही पैसे आपण शिल्लक म्हणून ठेवलेले आहेत, ते 10,000 रुपयानं वाढलेले आहेत. ती लायबिलिटी आहे. लायबिलिटी वाढली की काय करतो आपण, आपला लॉस झाला म्हणून प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला शो करतो, तो शो केलेला आहे. ठीक आहे. यानंतर आपण काय भाग बघितला महत्वाचा, की याच्यामध्ये न्यू रेशो कॅल्क्युलेट केला आपण, 3:1 आला. यानंतर आपण काय केलं, 22चं क्रेडिट साईडची टोटल घेतली, डेबिट साईडची वजा केली, फायनल कॅपिटल आलं 33,950. चंद्राची क्रेडिट साईडची टोटल घेतली 39,150, डेबिट साईड वजा केली 10,500, चंद्राचं फायनल कॅपिटल आलं 28,750. दोघांचं जोडून घेतलं कॅपिटल, किती आलं ते 62,700 रुपये आले. फर्मचं टोटल कॅपिटल कसं काढलं, दोघांचं कॅपिटल प्लस केले 62,700 इंटू बॅलन्स रेशोचा रिसिप्रोकल घेतला, फर्मचं टोटल कॅपिटल आलं 78,250. हे न्यू रेशो मध्ये सर्वांना वाटलेलं आहे. 22चं कॅपिटल येते 46,950, चंद्राचं येते 15,750 आणि आलियाचं येते 15,750. मग आलिया किती रक्कम आणेल बघा, 15,750 तिनं आणलेले आहे. ती अमाऊंट आपण टाकून घेतली आलियाच कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. 46,950 आणि 15,750 कॅरी डाऊन मध्ये लिहिले, कॅपिटल ऍडजस्ट केलेला आहे. 22ची डेबिट साईड मोठी येते, त्यामुळे 22ला 13,000 रुपये आणावे लागतील. चंद्राची क्रेडिट साईड मोठी येते कॅपिटल अकाउंटची, चंद्राला 13,000 रुपये आपल्याला द्यावे लागतील. बाकीचं कॅरेट डाऊन मधली अमाऊंट ब्रॉड डाऊन करून घेतली आणि ती आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो केलेली आहे. तर बाळांनो, काही शंका असेल तर तुम्ही मला सांगू शकता. कुणाचे काही डाऊट्स आहेत का बघा स्टुडंट, ऑल ऑफ यू. थोडासा प्रॉब्लेम डिफिकल्ट आहे, असू दे. इतका डिफिकल्ट प्रॉब्लेम तुम्हाला एक्झामला विचारणार नाहीयेत, परंतु आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल, कारण की असे डिफिकल्ट प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली तरच आपल्याला एक्झामिनेशन, बोर्ड एक्झामिनेशन मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहेत. डेटर्सची ट्रीटमेंट बघा, फक्त ओल्ड आरडीडी दिलेली आहे, न्यू आरडीडी सांगितलेलं नाही, त्यामुळे नेट व्हॅल्यू आपण घेतलेली आहे डेटर्सची. आउटरला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटला इफेक्ट घ्यायचा नाही. शंका आहे का कोणाची स्टुडंट, ऑल ऑफ यू? हा बोला सर. याचा व्हिडिओ आम्हाला कधी मिळणार आहे या लेक्चरचा? मी टाकणार आहे लगेच, मला माहित आहे, कारण की स्टुडंटला परत बघावं लागेल. टाकेन मी लगेच, कारण की मला काय करावं लागेल, एडिट करून घेतो मी आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाठवतोच. हा, आणखीन कुणाचा काय डाऊट आहे बघा, डू यू हॅव एनी डाऊट्स? फक्त लक्षात ठेवायचं आहे, हा व्हिडिओ कुठे शेअर करू नका बाळांनो. ही आपली क्लासचीच प्रॉपर्टी आहे, राईट्स आहेत, क्लासच्या विद्यार्थ्यांनाच मिळवू देत. ज्यांना कुणाला पाहिजे ते क्लास जॉईन करतील. आणखीन बघा कुणाचे काय प्रॉब्लेम्स आहेत. आकांक्षा भिसे, अंकिता भोईटे, अनुजा पाटील, चंदना पाटील, दीपाली कोळी, गौतमी मोहिते, केतकी जाधव, मेघा गायकवाड, मेघा परदेशी, पवन मोकाशी, कोण आहेत का बघा? कुणाचे काही डाऊट्स आहेत का बघा स्टुडंट? आवरा लवकर. काही डाऊट्स असतील तर क्लिअर करून घ्या. आणि हा व्हिडिओ लेक्चर तुम्ही परत बघा बाळांनो, लक्षात ठेवा, हे खूप आवश्यक आहे. याचे इमेजेस मी तुम्हाला ग्रुप्स वरती सेंड करतोय आणि अपलोड केल्या प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो, तो लगेच बघून घ्या. मी परत तो प्रायव्हेट करून टाकेन, परत तुम्हाला ऍक्सेस त्याचं मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चालेल. थँक्यू व्हेरी मच स्टुडंट.